मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। जनराज्य न्यूज नेटवर्क मालेगाव। राज्यात विधानसभेची निवडणूक रंगत असतानाच सर्वच राजकीय पक्ष सत्तेची रस्सीखेच करताना दिसत आहेत। दरम्यान याच पार्श्वभूमीवर एससी ओबीसी सर्व बहुजन समाजाला एकत्रित आणून बाळासाहेब आंबेडकर हे सत्तेच्या दिशेने निघाले आहेत। याच पार्श्वभूमीवर आज मालेगावात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किरण मगरे यांच्या प्रचारार्थ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे आज मालेगाव येथे सभेचे आयोजन करण्यात आले। होरसंगी त्यांनी सर्व आरक्षणवादींना तथा एससी सर्व बहुजन समाजाला युवा तरुण तडफदार उमेदवार किरण मगरे यांना निवडून देण्याचे आवाहन केले। तरी आम्हाला कळत नाही की काँग्रेस आणि बीजेपी आम्हाला वेड्यात काढत आहे। आज बाबासाहेबांची विचारधारा घेऊन, बाबासाहेबांचं स्वप्न उराशी बाळगून 70 वर्षाच्या वयात सर्व ऐश्वर्य बाबासाहेबांच्या कृपेने घरात असताना, 70 वर्षाच्या वयात अँजिओप्लास्टी झालेली असताना बाळासाहेब एखाद्या भंतेसारखं आपल्या समाजाच्या दारोदार फिरून समाजाला जागृत करण्याचं काम करत आहे। किसी ने भी कुछ भी प्रयत्न नहीं किया था। आज विधायक बनने की जो वक्त आ रहा है, तब भी केवल और केवल सिर्फ बालासाहेब अम्बेडकर आपके साथ खड़े हैं। अगर बालासाहेब अम्बेडकर आपके साथ खड़े हैं, आपके आरक्षण की बात करते हैं, सुप्रीम कोर्ट से मिलने वाले 5% रिजर्वेशन की अगर बालासाहेब बात करते हैं, तो आप सबकी जिम्मेदारी है बालासाहेब आंबेडकर के साथ खड़ा रहना। मी माझ्या मुस्लिम बांधवांना देखील हेच सांगत असतो आजपर्यंत। इथल्या मुस्लिमांना हे समजणं गरजेचं आहे, बाळासाहेब आदिवासींची लढाई लढत आहे। बाळासाहेबांनी नुकतीच मनमाडमध्ये सभा घेतली। बाळासाहेबांच्या पिंपळगावच्या एका सभेमध्ये बाळासाहेबांनी एकलव्याचा अंगठा जोडून स्वतःच्या राजकीय भूमिकेला सुरुवात केली होती। ती एक सांकेतिक गोष्ट होती। त्या भूमिकेचा अर्थच तो होता की इथल्या प्रश्नपितांच्या विरुद्ध ही वंचितांची लढाई। जर वंचितांची लढाई अशी असणार आहे, तर तुम्हाला आम्हाला सर्वांना जागृत होऊन आम्हाला भूमिका घ्यावी लागणार आहे, आम्हाला काम करावं लागणार आहे। केवळ बाबासाहेबांचं भांडवल म्हणून राजकारण करणाऱ्यांनी तुमच्या आमच्या मताचं राजकारण केलेलं आहे, परंतु तुम्हाला आम्हाला सांभाळण्याचं काम, आपल्या बापासारखं अधिकारवाणी जगण्याचं काम, तुम्हाला दिलेलं स्वाभिमानाने राहण्याचं काम बाबासाहेबांनी दिलेलं आहे। आणि त्या बाबासाहेबाच्या नावाचं कोणी राजकारण करून तुमचा आमचा बुद्धिभेद करत असेल, तर आम्हाला तीच भूमिका घेऊन काम करावं लागणार। जर तुम्ही बघितलं तर बाबासाहेबांना उत्तर मुंबईमध्ये कोणी पाडलं होतं, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे। बाबासाहेबांचे पुत्र भैयासाहेबांना कोणी पाडलं होतं इलेक्शन मध्ये, तुम्हाला तुमचं उत्तर भेटणार आहे। तुम्हाला नुकत्याच लोकसभेच्या आनंदराव साहेबांची निवडणूक झाली अमरावतीमध्ये, साहेबांना कोणी पाडलं आनंदराव साहेबांना, तुमचं उत्तर तुमच्याकडे आहे। अकोला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि बीजेपी या पक्षांना बहुजनांचे मतं चालतात, मुस्लिम समाजाचे मतं चालतात, पण त्यांचं प्रतिनिधित्व नाही। त्यांना उमेदवारी देण्यास हे प्रस्थापित पक्ष तयार नाही। 26 मुस्लिम उमेदवार दिले, त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि जोशाबा संकल्पपत्रात प्रेषित मोहम्मद साहेब हे बिल पेश करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। मुस्लिमांना 5% आरक्षण देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। तर मी देखील आमच्या मुस्लिम समाजामध्ये जाऊन ही जनजागृती करतच आहे व मुस्लिम समाज यावेळेस नक्कीच आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत जाईल अशी मी गवाही आसमान रहता है, शहर के सारे दुश्मनों को खबर कर दो कि बाप के साथ एक बेटा जवान रहता है। मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये दिवसाला 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करतात। महिन्याला 200 शेतकरी आत्महत्या करतायत। दर मिनिटाला कुठे ना कुठे एका महिलेवर बलात्कार होतो। 45 वर्षांनंतर
सगळ्यात जास्त महागाई या सरकारमध्ये आहे. शिक्षण दिवसेंदिवस महाग होत चाललंय, आरोग्याची सुविधा महाग होत चालली आहे. शेतकरीला कधी वाटत नाही का माझ्या मुलाने शेती केली पाहिजे. कारण काय असेल, शेतकरीला कधी वाटत नाही माझ्या मुलाने शेती केली पाहिजे का? आज पीएम ला वाटतो माझा मुलगा पीएम झाला पाहिजे, एका मुख्यमंत्र्याला वाटतो माझा मुलगा मुख्यमंत्री झाला पाहिजे, एका डॉक्टरला वाटतो माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, तसेच एका आमदाराला सुद्धा वाटतो माझा मुलगा आमदार झाला पाहिजे. पण एकाही शेतकऱ्याला वाटत नाही का माझ्या मुलाने शेती काम केलं पाहिजे. त्याची नवीन फंडे आणतात, नवीन फंडे. काय फंडे आणतात? अप्रचार केला जातो खोटा. नेहमी दलित, मुस्लिम, आदिवासींवर अन्याय केला जातो. त्यांना कधी जातीच्या नावाने शिव्या दिल्या जातात, कधी त्यांना जातीच्या नावाने मारलं जातं, त्यांना कधी रामाच्या नावाने मारलं जातं, कधी त्यांना गायच्या नावाने मारलं जातं, आणि कधी त्यांना लव जिहाद सारख्या मुद्द्यावर मारलं जातं. मित्रांनो, आज जास्त न बोलता थोडं वाक्यात बोलणार आहे. आज तुम्ही सर्व शेतकरी बांधव, मी एका शेतकऱ्याचं पोरग, आणि आज शेतकरी हारलाय या गर्दीतनं दिसतंय. आज इथला युवक तरुण हारलाय या गर्दीतनं दिसतंय. ही सभा ना हो म्हणून भरपूर लोक प्रयत्न करताय. इथले मंत्री साहेब म्हणा, इथले आदाविरे म्हणा, इथले बंडू बच्चा म्हणा, त्यांनी आपल्या गाड्या रस्त्याने थांबवून घेतल्या. ही मालेगावकरांसाठी आणि या लोकांसाठी खूप मोठी शकुंतला आहे की आपल्या प्रत्येक गावातील 720 गाड्या आतापर्यंत थांबवून घेतल्या आहेत, लोकांना इथपर्यंत पोहोचू दिले नाही. अशी हुकुमशाही या लोकांनी केली. प्रत्येक गावातल्या आपल्या सर्व गाड्या ज्या आहेत, ही सभा होऊ नये म्हणून साहेबांना अपमानित करण्याचं काम या लोकांनी केले, एवढं लक्षात घ्या. एकही गाडी मालेगाव मध्ये घुसू देत नाही. ड्रायव्हरांना धमकी दिल्या गेल्या. ही हुकुमशाही, ही दडपशाही, ही जर संपवायची असेल तो काही आहे. तर त्या जजमेंट मध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की क्रिमी लेअर कोणाला लागू होईल. तर त्यांनी असं म्हटलंय की ज्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला, म्हणजे ज्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतलाय ते कुटुंब क्रिमी लेअर मध्ये. एकदा का ते कुटुंब क्रिमी लेअर मध्ये आलं, मग म्हणजे काय झालं? मी आपल्याला विचारतो, काय झालं? लाभार्थी झाला म्हणजे काय झालं? ओबीसीच्या क्रिमी लेअरला आरक्षण लागू आहे. ओबीसीतल्या क्रिमी लेअरला आरक्षण लागू आहे का? जो क्रिमी लेअर मध्ये आला त्याला आरक्षण नाही. हेच सुप्रीम कोर्टाने SC STच्या संदर्भात केलेलं आहे की तुम्ही एकदा क्रिमी लेअर आला की तुमचं आरक्षण बंद, तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. हे ज्या कष्टाने मेहनतीने बाबासाहेबांनी असताना संविधान समितीमध्ये आरक्षण मिळवलं, आपल्या असणाऱ्या घिसाळघाई धोरणामुळे आपण असणाऱ्या घालवतोय अशी परिस्थिती आहे. जिंकून या ओबीसी आपण असताना धरला तो इथला असणारा 60,000 आहे. 2 लाखाची मतदार इज्जत झाली की ज्याचा आरक्षणाशी संबंधित आहे. हे 2 लाख मतदार आहे की ज्याचा आरक्षणाशी डायरेक्ट संबंध आहे. तेव्हा या मतदारापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, आणि या मतदारापर्यंत, आणि त्याच्याच बरोबर संतोष नामदेव केदारे हे उमेदवार आहेत.
त्याच्याच बरोबर आनंद शिंगारे नांदगावचे उमेदवार आहेत, राजेंद्र चौबे हे साताराचे उमेदवार आहेत आणि संतोष केदारे हे चांदवड देवळा या मतदारसंघातील उमेदवार. जिंकणं सहज आणि सोपं आहे. फक्त एवढंच आहे की महात्मा गांधीला शिशीच्या बॉटलला आणि मटणाला मुकावं लागतं आणि ज्यांच्याकडे मतं मागणार आहोत त्यांच्या बरोबर बसून आपण मटणाची जेवण जेवू. तेव्हा ज्यांनी लाभ घेतलाय त्या सगळ्यांनी असणारं या इलेक्शनमध्ये आरक्षण वाचवण्याच्या दृष्टिकोनातून हे आजपासून खर्च केला पाहिजे. नाही तर 1.5-2 लाखाचा पगार घेऊन बसलाय घरी जाल मग ठाणा बोंबलत बसला तर काहीच उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे आपली स्वतःची प्रगती आणि आपली स्वतःची करण्यासाठी आपण सगळेजण वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभे राहाल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. शहरातला मुस्लिम आहे, ते मालेगाव बाह्यमधला असणारा मुस्लिम आहे, त्याला माझं असणारं आव्हान आहे 30,000 मतदान आहे. मोहम्मद पैगंबराच्या संदर्भात काही झालं तर मालेगाव पेट मान्य आहे. उद्या कुठल्याही देवदेवताच्या संदर्भातलं झालं तर तो समूह उठतो, आंदोलन करतो आणि स्वतःचा राग व्यक्त करतो. पण जेवढ्या मोठ्या प्रमाणात असणारं मोहम्मद पैगंबराच्या संदर्भातलं असणारं या ठिकाणी वाईट लिहिलं जातं तेवढं